मंडळी, कालचा दिवस राज्याच्या राजकारणासाठी फारच महत्त्वाचा ठरला. कारण काल शिवाजी पार्कवरील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाजवळ शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटांमध्ये जोरदार वाद झाला. पण या वादामुळे पुन्हा एकदा या दोन्ही गटातली वर्चस्ववादाची लढाई टोकाला गेल्याचंच पाहायला मिळालं. आता आज जरीही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतिदिन असला तरीही कालचं हे असं चित्र कोणत्याच शिवसैनिकाला अपेक्षित नव्हतं. म्हणूनच नेमकं काय घडलं होतं काल शिवाजी पार्कवर, काल बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाजवळ धक्काबुक्की नेमकी का झाली हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन आदरांजली वाहिली. यावेळी शिंदे गटाचे अनेक नेते, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी आले होते. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला वंदन करून गेल्यानंतर मात्र शिवाजी पार्क मैदानावर मोठा वाद निर्माण झाला. ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांसोबत अक्षरशः भिडले. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि अनिल देसाई यांच्या नेतृत्वात शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी दोन्ही गट आमनेसामने आले. त्याचं कारण म्हणजे शिंदे गटाचे पदाधिकारी स्मृतीस्थळावर आले हे ठाकरे गटाला मान्य नव्हतं. त्यामुळे दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि मोठा वाद निर्माण झाला. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गद्दार गद्दार अशी घोषणाबाजी करत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना स्मृतीस्थळ परिसरातून बाहेर काढण्याची मागणी केली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून शिवाजी पार्कचा ताबा घेण्याचं काम सुरू होतं. पण तरी देखील दोन्ही गटाकडून घोषणाबाजी थांबली नव्हती. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. मी उद्याही जाऊन दर्शन घेऊ शकलो असतो, पण स्मृतिदिनाला गालबोट लागू नये म्हणून आम्ही पूर्वसंध्येला जाऊन दर्शन घेतलं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं. एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं. त्यानंतर तिथे शिंदे गटाचे काही कार्यकर्ते उपस्थित होते आणि नेमकं त्याच वेळी शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. त्याचा व्हिडिओही सध्या माध्यमांमध्ये दिसतोय. तो व्हिडिओ पाहता एकूणच शिवाजी पार्कमध्ये तणावाचंच वातावरण झाल्याचं पाहायला मिळालं. ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांना शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची स्मृतीस्थळावरची उपस्थिती पटली नाही आणि त्यामुळेच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली असल्याचा आरोप शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केला. पण एकूणच ठाकरे गट आणि शिंदे गट असे वारंवार एकमेकांसमोर काय येत आहेत हा प्रश्न मात्र या निमित्ताने नक्कीच उभा राहतोय. आता तसं बघायला गेलं तर मागे सुद्धा शिवसेनेच्या मुंब्र्याच्या वादग्रस्त शाखेवरून दोन्ही गट आमनेसामने आले होते. तेव्हा शिवसेनेचे दिवंगत जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी स्थापन केलेल्या मुंब्रा येथील या शिवसेना मध्यवर्ती शाखेवरून दोन्ही गटात वाद झाला होता. या वादातून शिंदे गटाचे पदाधिकारी राजन किने यांनी जेसीबीच्या सहाय्यानं ती शाखा जमीनदोस्त केली होती. तसेच शिंदे गटानं या ठिकाणी नव्याने शाखा बनवण्यासाठी मंगळवारी भूमिपूजन केलं होतं. या जमीनदोस्त केलेल्या शाखेच्या ठिकाणी मुंब्रा इथं उद्धव ठाकरे काही दिवसांपूर्वी येऊन गेले होते. पण तेव्हा सुद्धा या शाखेवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं होतं. त्यामुळे पोलिसांनी सुद्धा उद्धव ठाकरेंना तिथं जाण्यापासून रोखलं होतं. मंडळी, ठाकरे आणि शिंदे गटामधली ही वर्चस्वाची लढाई ही काय आत्ताची नाही. खरी शिवसेना कोणाची यावरून दोन्ही गटात कायमच चढाओढ राहिलेली आपल्याला बघायला मिळालेली आहे. आता निवडणूक आयोगानं जरीही पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव हे शिंदे गटाला दिलं असलं तरीही डिसेंबर महिन्यातली अपात्रतेची टांगती तलवार मात्र त्यांच्यावरती अजूनही कायम आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात जर अपात्रतेचा निर्णय झालाच तर त्याआधी जनतेच्या मनातली छबी सुधारण्याचा सुद्धा हा त्यांचा प्रयत्न असू शकतो असं बोललं जात आहे. ठाकरे गट सुद्धा आपणच खरी शिवसेना आहोत हे जनतेच्या मनामध्ये रुजवण्यात कमी पडलेलं नाहीये. पण दुसऱ्या बाजूला मात्र असंही बोललं जातंय की येणाऱ्या महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून देखील दोन्ही गटांकडून हा प्रयत्न सुरू आहे. बाकी आता या सगळ्या प्रकरणी दोन्ही गटाच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया आलेल्या आहेत. ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई म्हणाले की आमच्यासाठी 17 नोव्हेंबर हा फार महत्त्वाचा दिवस आहे. ज्यांनी मराठी माणूस, महाराष्ट्र आणि देशासाठी संपूर्ण आयुष्य वेचलं त्यांचा स्मृतिदिन आहे. तो स्मृतिदिन शांततेनं श्रद्धांजली वाहण्यासाठी आहे. बाकीचे लोक तमाशे करण्याच्या प्रयत्नात आहेत. कुणीही इथं विघ्न आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही विघ्न येऊ देणार नाही. तो हा दिवस नाही. संपूर्ण जग बघतंय की त्यांनी काय भूमिका मांडली. एवढंच नाही तर त्यांचं झालंय ना, आता त्यांना निघू द्या. आम्ही शांततेचं आव्हान केलंय. ज्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं नेतृत्व माहीत आहे, ज्यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार माहीत आहेत, ते कोणीही इथे अनर्थ करणार नाहीत असंही अनिल देसाई यावेळी म्हणाले. संजय राऊत यांनी ट्विट करत या सर्व घटनेवरून
देवेंद्र फडणवीसांना प्रश्न केला. दिल्लीत बसलेल्या सुलतानाच्या मनाप्रमाणे घडते का हो देवेंद्र फडणवीसजी, बरोबर ना? जय महाराष्ट्र असं लिहित त्यांनी हल्लाबोल केला. त्यासोबतच शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी सुद्धा यावेळी आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी हिंदुत्वाचे विचार सोडून दिले आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर ते अशा पद्धतीची वागणूक करतायत. त्यांनी महिलांना धक्काबुक्की केली आहे, हे निषेधार्थ आहे असे नरेश म्हस्के म्हणाले. आमदार सदा सरवणकर यांनी सुद्धा तीव्र शब्दात आपली प्रतिक्रिया दिली. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं कुणी शुद्धीकरण करणार असेल तर हे कोण आहेत? कोणाचे दलाल आहेत? शरद पवारांचे दलाल आहेत. शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाची ज्योत तेवत ठेवण्याचं काम केलं, पण ती ज्योत हे विझवण्याचं काम करत आहेत. आणि ते कशासाठी येत आहेत? आमच्या भगिनींवर त्यांनी हात टाकलेत, हे त्यांना शोभतं का, असा सवाल आमदार सदा सरवणकर यांनी केला. असो, पण या सगळ्यात तुम्हाला नेमकं काय वाटतंय? बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर त्यांच्या स्मृतिदिनी असा राडा होणं कितपत योग्य आहे? दोन्ही गटाच्या या वर्चस्ववादात खरी शिवसेना नेमकी कोणाची मानायची? एकूणच बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्याचा पहिला मान कोणाचा आहे? शिंदे गट की ठाकरे गटाचा? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेषवारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.